नमस्कार. आत्ताच एक चित्रपट बघून दिल्याचा आहे. मराठी चित्रपट दशावतार, जो आमच्या कोकणात, तळ कोकणात चित्रित झालेलो असा आणि खास करून जो आमच्या वायंगणी गाव म्हणा किंवा मठ, अणाव, धामापूर बऱ्याच ठिकाणी याची शूटिंग झालेली असा. असा सगळ्या मित्रांच्या आणि बोलण्यातून म्हाका समजला. आमच्या गावात शूटिंग झालेली तेव्हा मी रोज येत जात होतो आणि नक्की काय चालला विषय कळला नव्हतो. काय नक्की चालला. पण शूटिंग चालू होती आमच्या एक गावात वडाचं झाड आहे त्याच्याखाली ही शूटिंग चालू होती. आणि जेव्हा ह्यो पिक्चर मी बघितले, अक्षरशः अंगावर काटे येले. कारण ज्या ठिकाणी आमची जत्रा भरा किंवा आम्ही ज्या ठिकाणी बॅटबॉल खेळू, ती जागा आज पिक्चरात दिसली. अक्षरशः अंगावर काटे दिले. आणि ह्या पिक्चरमध्ये त्यांच्यानी एक गंभीर विषय मांडलेलो असा आणि खरंच ह्यो इतको गंभीर असा, इतको घन विषय असा ह्यो, ह्याच्यावरती बरेच सोशल मीडियावरचे लोकं व्हिडिओ करतात. चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतात, पण त्यावर म्हणजे त्याची अंमलबजावणी होणार नाही असा. खरे तरी सगळ्यांनी एकजूट दाखवून एकत्र येऊ आहे आणि कोकण असा तसं ठेवू जास्त त्याचं म्हणजे विकास तर होतोच आहे, पण तो शाश्वत विकास होईल. जसं रान माणूस म्हणतात तसं किंवा इतर जे यूट्यूबर्स असतात किंवा इन्स्टावर जे रील्स करतात, तर जसं असा तसंच राहावं असं म्हाका तरी वाटतं. खूप चांगला प्रयत्न केलेलो असा दशावतार टीमने, त्यामुळे त्यांना शुभेच्छा.